नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह. सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. फडणवीसांकडून निलेश राणेंचं जोरदार कौतुक. नारायण राणेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चर्चा. सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी. शरद पवार यांचा मोठा आरोप. छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचा अपघात थोडक्यात टळला. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅड आयोजित चक्क कार पार्किंगमध्येच उतरविले. आणि इस्लामाबादमध्ये इराण अमेरिका युद्धविरामावर चर्चा सुरू. 47 वर्षानंतर दोघांमध्ये आमनेसामने चर्चा. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बीड शहरात मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आल्याचे बीड जिल्हा पोलीस दलाकडून जाहीर करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ उत्सव म्हणून नव्हे तर विचारांच्या माध्यमातून साजरी करावी असे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी म्हटले आहे. 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले भारतचे संविधानचे शिल्पकार आहे. भारतचं संविधान जो आपण हक्काने सांगू शकतो की पूर्ण विश्वमध्ये सगळ्यात बेस्ट संविधान आपलं आहे. तो त्याच्यामध्ये सगळे लोकांना हेच माझं आव्हान राहील की साहेबांनी जे आपल्याला सीख दिलेली आहे, जो व्हॅल्यू सिस्टम आहे, जो त्यांनी आपल्याला नैतिक मूल्य दिलेले आहे, त्याच्या आपण सगळे लोक आठवण काढू. संविधानमध्ये जो कोर क्रक्स आहे त्याच्या आपण लोकांना पाठ देऊ. आपले लहान मुलांना सगळे लोकांना माहीत असलं पाहिजे भारताचं संविधान किती छान किती सुंदर आहे. तो आपल्याला सेलिब्रेट करायचे. त्याचबरोबर जे महान हस्तीने आपल्याला जे जे काही शिकवले ते आपले खालपर्यंत सोसायटीपर्यंत ती सीख पोहोचली पाहिजे. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्र शासन आणि आपल्या जिल्ह्याचे बाबतीत 12 दिवस आपण एक्झेम्प्ट करतो साऊंड पोल्युशनचा. तो त्याच्यामध्ये जो कलेक्टर ऑफिसकडून जो ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 14 एप्रिलला रात्री 12 वाजतापर्यंतची परमिशन आहे. डीजे अलाउड नाही आहे. ते सुप्रीम कोर्टचा नियम आहे आणि भारताच्या नियमाप्रमाणे डीजेची बंदी राहील. पण यस, त्याच्यामध्ये आपला डेसिबल लिमिट ठेवून त्याच्यामध्ये बेस्ट काय करता येईल त्याची सूचना सगळ्यांना कळवलं जाईल. बीड LCB पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणारा एका इस्माला LCB पथकाने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी छापा टाकून जेरबंद केले. अंबाजोगाई तालुक्यातील सुमनवाडी शिवारात एका धाब्यावर विलास अंकुश चाटे हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती बीड LCB पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे LCB पथकाने रात्रीच्या सुमारास संबंधित धाब्यावर छापा टाकला असता या छाप्यात विलास चाटे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व सदरील गावठी पिस्टल हे बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके तसेच LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुशांत सुतळे, गोविंद फताने, रामचंद्र केकान, मारुती कांबळे, विष्णू सानप, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे आणि विकास राठोड यांनी मिळून केली. पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देत जीवन जगणे कठीण केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे वय 27 वर्षे या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी घडली. केली शिकार माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी ही कविता त्याच्या फेसबुक पोस्टच्या शेवटी लिहिण्यात आली आहे. गव्हाणे याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. दुपारी 4 वाजता नागापूर शिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. रामेश्वर गव्हाणे याने पोस्ट करत म्हटलंय की, आई आणि सुरेखा, मला माफ करा. मी जे गेल्या 2 वर्षांपासून सहन करत आहे ते मनाला खूप वेदना देणारे आहे. माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या 2 वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरिजिनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काहीतरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. गेल्या 2 वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करणं, स्वयंपाक जास्त करून ठेवणं किंवा माझ्या जेवणात मीठ, चटणी, मसाला जास्त टाकणं, अशा गोष्टी सतत घडत होत्या असेही सदरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मराठा सेवा संघातर्फे राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदेशाध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे यांच्यातर्फे
इंजिनियर तानाजी बापू जंजिरे यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शिवमती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उत्कृष्ट सामाजिक व राजकीय कार्याबद्दल त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येत आहे. तर महानंद डेअरीच्या संचालिका आष्टी येथील शिवमती प्राजक्ताताई सुरेश धस यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना स्त्री शक्ती प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन 87 वर्षे वयाचे आष्टीचे सुपुत्र सावळेराम कृष्णाजी जंजिरे काका यांनी मुंबई येथे राहून गावाकडील विद्यार्थ्यांना केलेल्या मदत व मार्गदर्शनाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे तीनही पुरस्कार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आष्टी येथील राजमाता जिजाऊ विद्यार्थी वसतिगृह लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या वेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे हे असणार आहेत. यावेळी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, मराठवाडा भूषण आमदार सुरेश अण्णा धस, आमदार सतीश भाऊ चव्हाण, इंजिनियर नवनाथ घाडगे, शिवश्री अर्जुनराव तनपुरे, शिवश्री मनोजदादा आखरे, शिवमती सीमाताई बोके, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बाळासाहेब आजबे काका आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अंबाजोगाई येथील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले डॉक्टर मंदार उमेश दाभाडे वय 29 वर्षे यांनी दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अंबाजोगाई येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. मात्र त्यावेळी आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते. परंतु मंदार यांनी मरण्यापूर्वी आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवलेल्या एका पासवर्डमुळे या प्रकरणातील धक्कादायक खुलासा झाला असून एका मैत्रिणीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती उघडकीस आली आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर लौकिक यांनी तो पासवर्ड वापरून मंदार यांचा मोबाईल उघडला असता त्यामध्ये एक सविस्तर सुसाईड नोट आढळून आली. त्यात मंदार यांनी सॉरी पप्पा व भैया असे म्हणत त्यांच्याच एका सहकार्याच्या घटस्फोटित बहिणीसोबत मूळ राहणार छत्रपती संभाजीनगर हल्ली मुक्काम रोहिदास नगर अंबाजोगाई डॉक्टर मंदार यांची ओळख झाली होती. तिने मंदार यांना स्वतःचे अश्लील व्हिडिओ आणि चॅट पाठवून शरीर संबंधासाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर तिने मी गर्भवती असून माझ्याशी लग्न कर नाहीतर मी विष पिऊन आत्महत्या करेन व सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहीन अशी धमकी देत त्याला सातत्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सततच्या त्रासामुळे बदनामीच्या भीतीने डॉक्टर मंदार दाभाडे हे खचून गेले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या धक्कादायक खुलाशानंतर लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसात दिनांक 10 एप्रिल रोजी आरोपी महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास API ससाने हे करत आहेत. या प्रकरणामुळे अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.